भाजपा हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहे, निवडणुका हातातून गेली आहे असे त्यांच्या लक्षात येत आहे। 3 टप्प्यांच्या मतदानानंतर त्यांना कळून चुकले आहे की आपला महाराष्ट्रात दारुण पराभव होणार आहे। त्यामुळे महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षा, शेतमालावर योग्य भाव या मुद्द्यांना सोडून ते धार्मिक लढाई लढू इच्छित आहे, असे स्पष्ट मत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले। या सगळ्यांवर मला वाटतं महायुतीच्या एकाही माणसाला बोलायचं नैतिक प्राप्त होत नाही। ज्यांनी नवाब मलिकजींवरती ढिगाने आरोप केले होते आणि त्याच नवाब मलिकांना नंतर सत्ताधारी बाकावर बसायची संधी दिली, किंवा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे येऊन एनसीपी नॅशनल करप्ट पार्टी म्हणत 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप अजित पवारांवर केले होते आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या बद्दल चक्की पिसिंग म्हटलं, ते आता किसिंग करत आहेत। त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही। एखादी व्यक्ती स्वतःहून या देशात सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता टिकावा यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो त्याला। त्यामुळे त्यावरून सुतावरून स्वर्ग गाठत कुणीही मला वाटतंय फार हे करू नये। आम्ही बोलायला सुरुवात केली, बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। पण मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवादाचे समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहेत असा आरोप होतो। नाही, मी तेच म्हटलं की असेच आरोप आपण ढिगाने नवाब मलिकजींवर केलेले होते। ते नवाब मलिकजी सत्ताधारी बाकावर कसे काय बसले यावर आधी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारावे की आपल्या नेत्याने काय केलेलं आहे आणि मग आम्हाला बोलावं। ज्या ज्या लोकांना तुम्ही ब्लॅकमेल करून भ्रष्टाचाराचे आरोप करून हा देश बुडवायला निघाला, तो देश बुडवायला निघाला म्हणत ज्याला किरीट सोमय्या याने ब्लॅकमेल केलं होतं त्याला मोदी माझा लेकूर बाळा आणि सगळे भ्रष्टाचारांचा मेळा करत जे सगळे सोबत घेतले त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं ते आधी सांगावं। मला वाटतं भाजपा अत्यंत डिप्रेशन मध्ये गेलेली आहे, निवडणुका हातातून गेल्या असं त्यांच्या लक्षात येते। 3 टप्प्यांच्या मतदानानंतर त्यांना पक्क कळलेलं आहे की आता आपण महाराष्ट्रात दारुण पराभव होणार आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षा, शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांना सोडून ते धार्मिक मुद्द्यांवर ही लढाई लढू इच्छितात। परंतु महाराष्ट्रातला आणि भारतातला हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, जैन असेल, ही सगळी जनता आता सुजाण झाली आहे। महागाईचा फटका एकट्या मुस्लिमांना बसत नाही, तो जितका मुस्लिमांना बसतो तितकाच हिंदूंनाही बसतो, जितका बौद्धांना बसतो तितका तो ख्रिश्चनांना बसतो। त्यामुळे हे जे सगळे शिलोप्याच्या गप्पा आणि शिळ्याकडीला ऊत आणणं, जुनेच धार्मिक वादाचे कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं आणि सरळ सीधी बात, नो बकवास असं करत इथल्या ज्वलंत प्रश्नांवरती बोलावं।